आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते. टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे. मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं. हा, आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एसपी साहेबांना माहित नसतं. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता मग तुम्ही काय मागणी करताय? अमरावती असेल किंवा नागपूर जेल असेल? 100% माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हाणामाऱ्या होण्यापेक्षा यातले ज्यांच्यावरती आता बबन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही. व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते. मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? पाठवावं. आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेल मधली डीएसबी काय करते? जिल्ह्याची डीएसबीचा तर नंतरचा विषय, परंतु जेल मधली डीएसबी काय करते? किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोले मध्ये, जेल में काय कोने कोने में हमारे जासूस है, तर जेलच्या कोने कोने मध्ये हे काय करत होते? आणि कालिया चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही. आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा.